सकाळच्या मननचिंतनामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विजयसंगीत गीत क्रमांक 153, तू बोलाविले सेवा कराया. उपासना संगीत 533 आणि विजयसंगीत 153. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रोसा दावोनी. मज घेई तव खुशीशी प्रभु घेई ओढोनी. तव सेवेला क्षम व्हावेसे करे ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने. मज जोडी प्रभु घेई ओढोनी. क्षणभरही तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे जशी मित्र मित्राशी. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रोसा दावोनी. मज घेई तव खुशीशी प्रभु घेई ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीसी इहलोकी कळेना. भरती तैशी सदनंदाची न मिळे स्वर्गा विना. मज जोडी प्रभु तुझशी तव क्रोसा दावोनी. मज घेई तुझशी प्रभु घेई ओढोनी. या नवीन सप्ताहामध्ये प्रभुदेव बाप आम्हा सगळ्यांना त्याची कृपा देव आणि त्याच्या गौरवी सेवा कार्यासाठी नव्याने सज्ज करो. हा नवीन दिवस प्रभू कृपेने आपल्याला मिळालेला आहे. आजच्या या दिवसाची सुरुवात पवित्र वचनाच्या द्वारे करीत असताना मी सन्माननीय रेव्हरंड सुनील लोंढे पाळक साहेब आपणाला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे या, आरंभीची प्रार्थना करा, नंतर आपण मननचिंतन ऐकूया. प्रार्थना करू. आमच्या दयाळू बापा, पुन्हा एकदा आजच्या ह्या सकाळच्या वेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. यासाठी की प्रभू प्रतिदिवशी प्रभू आम्हाला तुझी गरज आहे, तुझ्या आशीर्वादाची गरज आहे, तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि जे काही आशीर्वाद प्रभू तू आमच्यासाठी राखून ठेवलेस प्रभू, त्यासाठी प्रभू आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. प्रभू आम्हाला तुझं सहाय्य, तुझा आशीर्वाद, तुझं सर्व प्रकारचं मार्गदर्शन प्रभू
असल्याशिवाय या जगामध्ये आम्ही जीवन जगू शकत नाही, कारण की तू आम्हाला मार्ग, सत्य, जीवन देणारा परमेश्वर आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, कारण की तू जगाचा प्रकाश आहेस. तुझे आभार मानतो प्रभू. तू आज तुझ्या वचनाच्याद्वारे पुन्हा एकदा देव बापा, तू आम्हाला तुझ्या वचनातून एक नवीन असं मार्गदर्शन, तुझा प्रकाश तू आम्हाला द्यावास. तुझ्या वचनातून अशी प्रार्थना करतो, जे तुझ्या दास आज तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू देव बापा, तू त्यांना आशीर्वाद दे. त्यांच्या मुखाला, जिभे ओठेला स्पर्श कर आणि त्याच्याद्वारे देव बापा तू आम्हाला आशीर्वादित कर. आणि जे काही गरज आहे प्रभू आज आमच्यासाठी, तो स्वर्गीय मानना प्रभू तुझ्या वचनातून आज आम्हाला तू दे. आणि आम्हाला प्रभू तू सबळ कर तुझ्यामध्ये. इतकंच नव्हे, जे ऑनलाईन आमचे भाऊ बहीण पाहत आहेत प्रभू, हा वचनाचा लाभ ते घेत आहेत देवबापा, त्यांनासुद्धा तुझा विपुल आशीर्वाद तू द्यावास, अशी आमची प्रार्थना आहे देवबापा. पुन्हा एकदा देवबापा, आजच्या या सकाळच्या वेळेस तुझी उपकारस्तुती करत असताना प्रभू, आज विशेष आम्ही प्रार्थना करतो, जे काही आमचे प्रियजन ज्या ज्या ठिकाणी आज काम करत असताना, नोकरी, व्यवसाय, निळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत प्रभू, मंडळीच्या, सामाजिक आणि इतर सर्व राजकीय स्तरावरती असो, सामाजिक आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचे प्रियजनांना तुझा विपुल आशीर्वाद तू दे. आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी तू आशीर्वादित कर प्रभू. आमचं देखील तू सहाय्य कर. जे काय काम कर प्रभू, ते सर्व काम करत असताना लागणारी कृपा आणि दया तू पुरी प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या संस्थेचं जे काय कार्य चालू आहे ते इथपर्यंत तू आशीर्वादित केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये बोर्डिंगचं, तसंच मंडळांचं आणि इतर सर्व कार्य प्रभू करत असताना तुझ्या प्रियजनांना तू लागणारी कृपा पुरवलेली आहे. तसंच आमचे जे प्रिय अधिकारी आहेत प्रभू, त्यांचं समिती, आमचे चेअरमन, अध्यक्ष, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, या सर्वांना देखील तुझं सहाय्य केलंस, मार्गदर्शन केलंस प्रभू. येतपर्यंत पुढे देखील दे बापा तू सहाय्य कर, आशीर्वाद दे. पुन्हा एकदा देवा, आम्ही विशेष प्रार्थना करतो, सैलमपूर या ठिकाणी जे काही नवीन चर्चचं प्रभू एक्सटेन्शनचं काम चालू आहे प्रभू, ते देखील तू आशीर्वादित कर. आणि तुझ्या गौरवासाठी प्रभू ते सर्व काम सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व कार्य करत असताना तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद दे. आर्थिक आणि सर्व प्रकारचं पाठबळ तू दे, अशी नम्र प्रार्थना करतो. पुन्हा एकदा प्रभू, आम्ही आजच्या सकाळच्या वेळेस जे आमचे प्रियजन आहेत प्रभू, जरी आम्हाला ठाऊक नाही प्रभू त्यांचे नावं, परंतु आज जे आजार आहेत त्यांना तू स्पर्श कर. जे निराशेत आहे प्रभू, त्यांची निराशा दूर कर. या प्रकारचे आजार या दिवसांमध्ये आहेत प्रभू, ते सर्व आजार प्रभू तुझ्या दयाने, कृपेने प्रत्येकाचं तू दूर कर. आणि तुझ्या या सर्व प्रिय लेकरांना प्रभू तुझ्यामध्ये तू आरोग्य दे, तुझ्यामध्ये आनंद दे, शांती दे आणि सर्व प्रकारचा आशीर्वाद देऊन प्रभू तुझ्यामध्ये पुढं घेऊन जाण्यासाठी प्रभू तू त्यांचं सहाय्य कर, अशी प्रार्थना करतो प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो पुन्हा एकदा याच्या संधीबद्दल प्रभू. आम्हाला ही सुंदर संधी दिली तुझं वचन ऐकण्यासाठी प्रभू. आज पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू. आमचं अंतःकरण, आमचं नेत्र, आमचे कान आम्ही उघडतो आणि तुझा वचनाचा आम्ही स्वीकार करत असताना दे बापा तू आम्हा सर्वांना आशीर्वाद दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळकसाहेब. प्रियजनो, आजची वचनाची सेवा सन्माननीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळकसाहेब यांच्याकडून आहे. मी ऑनलाईन पाहणाऱ्या प्रियजनांच्या वतीने आणि उपस्थित वडील मंडळाच्या वतीने पाळकसाहेब आपलं स्वागत करतो आणि विनंती करेन की वचनाच्या सेवेसाठी आपण पुढे यावं. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आज सकाळी सकाळच्या मन्नासाठी जो शास्त्र भाग आहे, लुकाचं शुभवर्तमान, याचा 10वा अध्याय. लुकाचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 30 पासून 37 पर्यंत चांगला शंभरवण्याचा दाखला. आणि ते आपण सन्मान्य आपले पाळक साहेब त्यांच्याकडून ऐकलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये, त्याच्यामध्ये भर घालतो मी. बाकी त्या मन्नामधून प्रभू आपल्याला नवीन गोष्टी काही शिकवणार आहेत, त्या पण आपण पाहणार आहोत. चांगल्या शंभरवण्याचा दृष्टांत. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमहून खाली येरिहोत जात असताना लुटारूंच्या हाती सापडला.
त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्या वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्च असेल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईल. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघापैकी तुझ्या मते कोण झाला? तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. आता हा दाखला ज्याच्यावरून आपण मागच्या आठवड्यामध्ये चांगल्या प्रकारचा बोध ऐकलेला आहे, परंतु बोधवड या ठिकाणी आम्ही शिकत असताना डॉक्टर शिलांडर साहेब हे ज्यावेळेस डिव्होशन घ्यायचे किंवा त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या शास्त्राध्ययनामध्ये अतिशय बारीक सारीक निरीक्षण राहायचं. त्या निरीक्षणामध्ये अशा नवीन गोष्टी त्या सांगत होते. कधी कधी गाढवांचा आपण म्हणजे विचार करत नाही. गाढव प्रभू येशू ख्रिस्ताने ते साधन म्हणून वापरलं, पण त्याचं हे स्पष्टीकरण अतिशय बारकाईने ते करत. आणि मग त्यांनी सांगितलं, बारकाईने निरीक्षण केलं तर गाढवाच्या पाठीमागून जर पाहिलं तर क्रॉसचं चिन्ह आहे. म्हणजे इतकं म्हणजे बारीक निरीक्षण, कारण आमचा प्रभू त्याच्यावर विराजमान झाला होता. चांगल्या शमरोनाच्या दाखल्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टी आम्हाला स्पष्टीकरण करून दिल्या त्याच्याबद्दल आपण या म्हणण्यामध्ये थोडक्यात पाहणार आहोत. आता प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक जण आला. तो शास्त्री होता. त्याला वाटलं मी प्रभूकडून वाहवा मिळवू, कारण मी फार धार्मिक आहे, नीतिमान आहे, असा तो समजत होता. आणि मग त्याने प्रश्न केला, गुरुजी काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? येशूने म्हटले, नियमशास्त्रामध्ये काय लिहिले हे तुझ्या वाचनात आले आहे का? आले आहे. त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे जगशील. हा स्वतःच नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून येशूला त्याने म्हणाला, माझा शेजारी कोण? त्यानेच ह्या 2 आज्ञा प्रभूला सांगून दाखवल्या आणि त्या 2 आज्ञांमध्ये जसे आपणावर तसे आपल्या शेजारावर प्रीती कर. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला ह्या दाखल्यामधून उलगडात्मक रीतीने दाखवत आहे की तू शेजाऱ्यावर प्रीती करत नाहीस, तू देवावर प्रीती करत नाही. म्हणजे ह्या दोन्ही आज्ञा तू मोडत आहे. ज्या देवावर आपण संपूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने प्रीती करायला पाहिजे ते करत नाही. आणि दुसरी आज्ञा म्हणजे जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करत नाही. आणि म्हणून तो म्हणतो, माझा शेजारी कोण? आणि त्यासाठी प्रभूने हा दाखला सांगितला. आता ह्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या तर 2 महत्वाचे शहरं त्याचा उल्लेख केलेला आहे. एक आहे यरुशलेम आणि दुसरं आहे येरिहो. यरुशलेमबद्दल आपण या संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की ती देवाची नगरी आहे, ते आशीर्वादाचं ठिकाण आहे, देवाचं मंदिर त्या ठिकाणी आहे. आणि धन्य ते लोक जे त्या यरुशलेममध्ये राहतात, ते किती धन्य आहेत. आशीर्वादाचं ठिकाण. आणि दुसरं शहर जे आहे ज्याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे ते येरिहो. आणि येरिहो जर आपण यहोशूआच्या पुस्तकामध्ये 6 अध्याय 26 वचनामध्ये वाचलं तर त्यामध्ये यहोशूआने त्या नगराला शाप दिला. कारण ते येरिहो ज्यावेळेस त्यांनी देवाच्या शक्तीने, सामर्थ्याने जिंकलं, अति भव्य शहर होतं आणि
त्यांना शस्त्र घेऊन लढावं लागलं नाही. देवाची फक्त स्तुती करत त्या शहराला 7 दिवस परत प्रदक्षिणा घातला आणि त्यानंतर आपोआप तो बुरून ढासळला आणि त्यांनी ते संपूर्ण शहर त्याचा कब्जा केला. आणि मग यहोशुवाने त्या शहराला शाप दिला. यापुढे आपण वाचूयात यहोशुवा 6वा अध्याय आणि 26वा वचन. जर कोणाला सापडलं तर लवकर वाचा. यहोशुवा 6वा अध्याय आणि 26वा वचन. त्या समयी यहोशुवाने असा शाप दिला की जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल. म्हणजे हे शापित शहर आहे. जर आपण विचार केला तर यरुशलेम वरती आहे आणि यरीहो हे खाली आहे. जर आपण या ठिकाणचा विचार केला तर हे शहर यरुशलेमेपासून 18 मैल पूर्वेकडे समुद्र सपाटीपासून खाली 3300 फूट खोल होते आणि त्या शहराकडे जाण्याचा रस्ता जो आहे तो अतिशय चढ उताराचा, अतिशय धोक्याचा होता. आणि हा उताराचा रस्ता अतिशय खडकाळ होता आणि म्हणून तो भाग लुटारूंसाठी, चोरांसाठी असं म्हटलं की सोयीचं ठिकाण होतं लपण्यासाठी. त्या रस्त्यावर सर्वत्र दरोडेखोर, हे लुटमार करणारे चोर टपून होते आणि अनेकदा या लुटारूंनी अनेकांना लुटून मारहाण करून अर्धमेला करून सोडून ते पळालेले आहेत. काहींना मारून टाकलेले आहे. अतिशय धोक्याचा हा रस्ता आहे. आणि या ठिकाणी या 2 शहरांचा विचार केला तर यरुशलेममध्ये राहून देवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, देवाचं दर्शन होतं, देवाची सानिध्य, देवाची सहभागिता आपल्याला लाभते. परंतु हा यहुदी, हा जो मनुष्य आहे ज्याचं नाव लिहिलं नाही, परंतु तो एक यहुदी आहे आणि तो यरीहोकडे चाललेला आहे. म्हणजे आशीर्वादाचं ठिकाण सोडून, देवाचा सहवास सोडून तो शापाकडं खाली चाललेला आहे. आणि खाली जाणं म्हणजे अधोपतन होणं. अधोपतन म्हणजे पापामध्ये घसरणं. आणि ह्या रस्त्यावर आपल्याला माहिती की चोर म्हणजे सैतान टपूनच आहे. तो आपलं सावज शोधत आहे आणि असं म्हटलं की होऊन लोक त्याचं भक्ष होतात. या अतिशय खडतर रस्त्याने जाण्यासाठी लोक धजत नव्हते, घाबरत होते, भीत होते. आणि हा मनुष्य त्या रस्त्याने खाली चाललेला आहे आणि तो त्या चोर आणि लुटारूंच्या हातामध्ये सापडलेला आहे. त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलेलं आहे, त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मार दिला. सैतान देवाच्या सहवासापासून मनुष्याला परावृत्त करून खाली त्याचं अधोपतन होण्यासाठी ओढत राहील. आणि जो कोणी त्या मार्गाने चालतो त्याला अनेक प्रकारच्या ठेचा, अनेक प्रकारची आपत्ती त्याला तोंड द्यावं लागतं. आणि शेवटी हा लुटारू तो सगळ्यात प्रथम काय करतो, आपले कपडे काढून घेतो. कपडे म्हणजे त्याच्यामध्ये काय असल वस्तू किंवा पैसा, काही धन या उद्देशाने लुटून घेतो. जे तारण आपल्याला मिळालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला दिलेलं आहे, ते तारण हिरावून घेतो. जो अधोपतन झालेला आहे, देवाच्या सहवासापासून दूर गेलेला आहे, तो पतनाच्या मार्गावर आहे. आपल्याला माहित आहे की आदामाचं आणि देवाचं संबंध रोज देवाच्या सानिध्यात हा चालणारा, ज्यावेळेस त्याने अवज्ञा केली त्याचं अधपतन झालं आणि देवाच्या सहभागितेपासून तो दूर गेला, ताटातूट झाली. आणि हे आध्यात्मिक मरण आहे. या व्यक्तीच्या जीवनाबद्दल आपण वाचतो की त्याचे कपडे काढून त्याला मार दिला. तारण गमावल्यानंतर आपल्याला हा सैतान सोडत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला काय शिकवलेलं आहे, चोर येतो तो कशासाठी येतो, तो घात पात आणि नाश करण्यासाठी येतो. योहान 10व्या अध्यायामध्ये आपल्याला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
घात पात आणि नाश करणं हाच त्याचा एक उद्देश आहे, मानवाला नाशाच्या मार्गामध्ये नेणं. आणि आपल्याला अनेक प्रकारे तो त्रास देतो. म्हणून प्रभूने आम्हाला 2 मार्ग सांगितलेले आहेत. एक रुंद मार्ग आहे, एक अरुंद मार्ग आहे. अरुंद मार्ग देवाकडे जाणार आहे आणि रुंद मार्ग हा धोपट मार्ग आहे, नाशाकडे जाणारा. आणि ह्या मार्गाने जाणारे पुष्कळ आहेत, बहुत आहेत. ते सर्व अधपतनाच्या मार्गावर लागलेले आहेत आणि सैतानाने त्यांची या प्रकारे दुरावस्था केलेली आहे. त्यांना मार देऊन असं म्हटलं की त्याची अशी अवस्था केलेली की अर्ध मेला, म्हणजे मेलाही नाही आणि जिवंत नाही, असा अर्ध मेला करून टाकून ते पळून गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये असहाय्य झालेला हा अतिशय हेल्पलेस ज्याला म्हटलेलं आहे, असा तो व्यक्ती विवळत आहे, कणत आहे. कोणीतरी मला वाचवावं, कोणीतरी माझं सहाय्य करावं, आणि म्हणून तो धावा करत आहे. दुसरा जर विचार या ठिकाणी आपण केला तर 2 लोक जे देवभीरू आहेत, जे धार्मिक आहेत, कारण यहुदी लोकांमध्ये सर्वात धार्मिक कोणाला मानत? हे याजक लोक, हे लेवी लोक, हे धार्मिक पुढारी आहेत. त्या धार्मिक पुढाऱ्यांचं जीवन वर्तन हे इतरांच्या पेक्षा अधिक धार्मिक देवभीरू मानत होते. आणि असं म्हटलेलं आहे की त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे, मग एक याजक सहज त्या वाटेने खाली जात होता. सहज, जिथं देवाच्या मंदिरामध्ये सेवा चाकरी करायची आहे, देवाला अर्पण करायचे आहेत, देवाच्या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे सेवा सोडून सहज तो खाली चाललेला आहे. म्हणजे तो लेवी असो किंवा याजक असो, जे या मार्गाने चाललेले आहेत ते पतनाच्या मार्गाकडे आहे, ते शापाकडे चाललेले आहेत. आणि असं म्हटलं की यरूशलेम पासून जे खाली जातात ते नेहमी नाशाच्या मार्गाकडे, अधपतनाकडे ते ओढले जातात. आणि मग असे पतित लोक इतरांना मदत करणं सोडा, स्वतःचा जीव कसा वाचेल हा प्रयत्न करतात. त्यांनी पाहिलेले हा यहुदी आहे, आपणही यहुदी आहोत, ह्या व्यक्तीला मदत करायला पाहिजे आहे. परंतु याजकाने काय केलं? तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने खाली चालता झाला, दुसऱ्या बाजूने चालता झाला. तू तुझं पहा, मी माझा जीव वाचव. आणि दुसऱ्या बाजूने तो चालता झाला. चालता होणं, दुसऱ्याबद्दल तेच लिहिलेलं आहे. त्याने त्या यहुदी माणसाला पाहून विवळत असताना मदतीचा हात न देता दुसऱ्या बाजूने तो लेवी चालता झाला. धार्मिक आहेत, देवाचं शास्त्र त्यांना माहीत आहे, देवावरची प्रीती माहीत आहे, शेजाऱ्यावर प्रीती करणं हे आज्ञा माहीत आहे, तोंड पाठ आहेत. पण त्या आज्ञा आपल्या जीवनात, आचरणात ते आणत नाहीत. आणि म्हणून या दाखल्याकडे प्रभू येशू ख्रिस्त हे दाखवत आहे की जर आपण देवावर प्रीती करणारे आहोत तर आपल्या बंधूवर, आपल्या शेजाऱ्यावर आपण प्रीती केली पाहिजे. आणि जर माझ्या ठाई ती प्रीती नाही तर आपण शून्य आहोत, केवळ वाजणारी थाळी, पौलाने म्हटल्याप्रमाणे जनजणणारी झांज असे आहोत. आणि त्या प्रीतीचं वर्णन पहिले करेन 13व्या अध्यायात पुष्कळ केलेलं आहे त्या पौलाने. याचा अर्थ या ठिकाणी धार्मिक पुढाऱ्यांकडून अपेक्षा केली. आता त्याने विवळत असताना, दुःखात असताना अर्धमेला पडलेला आहे आणि तो सहाय्यासाठी धावा करत आहे. आणि ह्या लोकांनी आपल्याच व्यक्तीची मदत न करता दुसऱ्या वाटेने निघून गेलेले आहे. त्या ठिकाणी आपल्याला आणखीन एक गोष्ट वाचायला मिळते. तसंच मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला. हा शमरोनी एक विदेशी आहे, परराष्ट्रीय आहे, तो यहुदी नाही. शमरोनी आणि यहुदी एकमेकाचे कट्टर दुश्मन होते. ते शमरोनी लोकांना इतके हीन, अतिशय पददलित असं मानत त्यांच्या शहरातूनही ते रस्त्याने जात नव्हते, वळसा घालवून जात होते. शमरोनी ते विदेशी आहेत आणि ते पापी आहेत असं समजून हे यहुदी लोक त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवत नव्हते. आपल्याला त्या विहिरीवरती ती स्त्री पाणी भरायला आली आणि येशूने पाणी मागितलं, त्यावेळेस ती म्हटले की तू यहुदी आहेस, मी तर शमरोनी आहे.
यहुदी लोक शंभरोनाच्या हातचं घेत नाहीत, शिवत नाहीत, आणि तू मला कसं काय पाणी मागत आहे? म्हणजे त्या ठिकाणी तो भेद किती भयानक होता येशूच्या काळात हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी दाखवत आहे, हे धार्मिक पुढारी आपल्या माणसाला, ह्या यहुदी व्यक्तीला मदतीचा हात न देता ते परस्पर निघून गेलेले आहे. आणि हा परका मनुष्य, हा विदेशी मनुष्य शंभरोनी त्या वाट्याने चालला. आता हा त्या वाट्याने कशासाठी चाललेला आहे? आपल्याला माहिती आहे की तो वैद्य होता, त्याच्याकडं जडीबुटी, काही वैद्यकीय जे काही औषधोपचार आहे त्याचा व्यवसाय होता. कोणाची तरी मदत करावी, कोणाचा तरी प्राण वाचावा, कोणाला तरी मी सहाय्य करावं. मग तो अडचणीच्या मार्गाने तो चाललेला आहे की त्याला माहीत आहे की ह्या रस्त्याने लुटारू आहेत, चोर आहेत, अनेक लोक त्यांच्या हातामध्ये सापडतात. अशा जखमी अवस्थेमध्ये ते पडलेले असतात. म्हणून आपल्या त्या झोळीमध्ये किंवा त्याच्या बॅगमध्ये त्याने औषधोपचार ठेवलेले आहेत. द्राक्षारस आहे, अनेक प्रकारचे तेल आहेत, आणि जखमांना बांधण्यासाठी सगळ्या प्रकारचे ते वैद्यकीय त्याचे अवजार होते. त्याची सेवा हीच होती, अशा नाशाच्या मार्गाकडे जाणाऱ्यांना वाचवणं, सहाय्य करणं, मदतीचा हात देणं. तो कोणाचा भेद करत नव्हता. हा यहुदी आहे, मी शंभरोनी आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताला हे दाखवायचं आहे की हा शंभरोनी असूनही तो देवाच्या आज्ञा पाळत आहे. तो नियमशास्त्राचे पूर्ण रीतीने पालन करणार आहे. त्याची देवावर प्रीती आहे, म्हणून तो अशा लोकांची मदत करण्यासाठी धावून आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला त्याच्याबद्दल अनेक गोष्टी अतिशय चांगुलपणाच्या प्रभू येशू ख्रिस्ताने मांडलेल्या आहेत. ह्या व्यक्तीने त्याच्या जवळ गेला, त्याला सगळ्या जखमा पुसल्या, मलमपट्टी केली, द्राक्षारस लावला, आणि असं सोडून गेला नाही तर आपल्या पाठळावर, याचा अर्थ त्याचं ते वाहन जे गाढव आहे तो पायी चालला, पण त्या जखमी मनुष्याला त्याने त्याच्यावर बसवलं आणि त्याला परत त्याने शहरामध्ये आणलं आणि त्या धर्मशाळेमध्ये, उतार शाळेमध्ये त्याला ठेवलं. त्याच्यासाठी झालेला खर्च त्याने भरला आणि म्हटलं की मी परत आल्यावर जो काही इतर आणखीन खर्च होईल तो मी तुला देईल. या ठिकाणी या व्यक्तीबद्दल प्रभू येशू ख्रिस्त किती चांगल्या प्रकारच्या गोष्टी सांगत आहे. हा शंभरोनी या यहुदी माणसावर एवढी मोठी दया करत आहे आणि या मदतीमध्ये बोलण्याने नव्हे पण त्याने कृतीने आपली सेवा केलेली आहे. इतरांची मदत करण्यासाठी, गरजूंना सहाय्य करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी हा रोज चालणारा होता. आणि त्या वाटेने असे असहाय्य लोक मदतीसाठी ओरडत होते. आज या दाखल्याकडून आम्हाला हे समजत आहे काहीतरी उद्देशाने हा शंभरोनी आलेला आहे, चाललेला आहे. परंतु लेवी आणि हा याजक कोणतंही कारण नाही त्यांच्याबद्दल लिहिलं आहे की सहज, ज्यांना काम नाही, रिकामे आहेत, देवाबद्दल काही आस्था नाही, इतरांबद्दल काही आस्था नाही, असं म्हटलं की ते लोक सहज गुंतवणाऱ्या पापामध्ये सापडतात आणि ते देखील इतरांच्या सारखे नाश पावतात. आम्हाला या दाखल्यातून भरपूर काही प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, परंतु शेवटी त्याचा सार प्रभू येशू ख्रिस्त यासाठी सांगत आहे त्या व्यक्तीला जो शास्त्री, स्वतःला नीतिमान मानणारा आणि प्रभूकडून प्रश्न विचारून स्वतःची वाहवा मिळवण्यासाठी जो विचारला, तर येशू ख्रिस्ताने त्याला शेवटी प्रश्न विचारला, या तिघापैकी खरा शेजारी कोण? तो म्हणतो शंभरोनी, ज्याने त्याची मदत केली. म्हणून येशूने म्हटलं जा आणि तूही तसंच कर. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला हे दाखवायचं आहे की हा शंभरोनी त्याने केलेली सेवा, त्याच्यासारखी सेवा तूही कर, विलंब लावू नको. प्रभू येशू ख्रिस्त हा चांगला शंभरोनी आहे. आपण असहाय्य लोक होतो, आपल्याला कोणी जवळ करत नव्हतं, आम्हाला कोणी धावत नव्हतं आणि टाकलेले होते मरण्यासाठी, नाशासाठी.
परंतु आमच्यासाठी स्वर्ग सोडून तो प्रभू धावून आला आणि या चांगल्या शंभरवण्यासारखी सेवा त्याने आमची केली. आमचं जखमा, आमचं सगळं पाप त्याने धुवून टाकलं. आपल्या खांद्यावर घेऊन त्या मेंढराला, जसं त्याने खांद्यावर घेऊन तो आला त्या हरवलेल्या मेंढराला आणि आनंद केला. एक आत्म्यासाठी प्रभू किती धडपडत आहे. त्याने पाहिलं नाही की 99 मेंढरं, पण त्यांना सोडून तो एकासाठी तो आलेला आहे. म्हणून आमचा प्रभू हा चांगल्या शंभरवण्याच्या भूमिकेमध्ये आहे. आपण कदाचित त्या शास्त्राच्या प्रमाणे कदाचित वागत असो, मी फार नीतिमान आहे. कदाचित हे जे याजक लेवी आहेत त्या स्वतःची समज होती की आम्ही धर्मपुढारी आहोत, परंतु ना देवावर प्रीती करणारे ना शेजाऱ्यावर प्रीती करणारे ते लोक होते. इतरांच्यासाठी मदतीचा हात, इतरांच्यासाठी कोणत्याही प्रकारची मनात आस्था नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला मानवाचा कळवळा आला, तो धावून गेला. आणि म्हणून या वर्षामध्ये देवा आपल्या प्रत्येकाच्या ठाई या चांगल्या शंभरवण्याचा आत्मा, त्या कळवळ्याचा आत्मा, प्रभू येशूचा आत्मा प्रभू आपल्याला देव, आणि त्या कळवळ्याने भरून गरजवंतांना, इतरांना आपण सहाय्य करण्यासाठी आपण धावूया. देवबाप करू या वचनाच्या द्वारे देव आपल्याला आशीर्वाद देव. प्रियजन हो, अतिशय प्रोत्साहन देणारं हे मननचिंतन आपल्यापर्यंत आलेलं आहे. मी परमेश्वराला धन्यवाद देतो आणि पाळकसाहेब आपलंही मनपूर्वक आभार मानतो. आणि चांगल्या शंभरवण्याकडून आम्ही हे शिकतो की आम्ही मदतीसाठी तयार असलं पाहिजे. म्हणून प्रभुदेव बाप आम्हाला मदतीची साधनं पुरवो, मदती करण्यासाठी आम्हाला त्याचा अनुग्रह सदैव देत राहो. आजच्या या मननाच्या द्वारे आपली आत्मिक वाढ प्रभुदेव बाप करो. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना विनंती करणार आहे की सर्वांच्या वतीने आपण शेवटी प्रार्थना करायची आहे. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी शंवेल साने यांचा आज जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. चांदेकर सिस्टर यांची आपण आठवण करूया. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव आणि या दिवसांमध्ये आपली कृपा सुद्धा देव. सोबतच प्रियांनो, अचानक वातावरण बदललेलं आहे. सकाळी शहादा या ठिकाणी थोडासा पाऊस झाला आणि त्याच्यामुळे साथीचे आजार पसरणं याची शक्यता आहे. तर आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. मी बाळासाहेबांना विनंती करेन, कृपा करून आपण पुढे या व प्रार्थना करा. पवित्र, थोर आणि जिवंत देव बापा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझी स्तुती करतो, कारण जिवंतांच्या भूमीवर तू आम्हाला एक नवीन दिवस दिलास. आमचं आरोग्य, आमचं जीवन, आमचं सर्वस्व प्रभू तू या भूतलावर जिवंत असं ठेवलंस, यासाठी की प्रभुदेव बापा आम्ही योग्य होतो म्हणून नव्हे, तर प्रभू आज पुन्हा एकदा तुझी दया, तुझी करुणा आमच्यासाठी नवीन अशी झालेली आहे. आणि म्हणून प्रभुदेव बापा आम्ही म्हणतो की हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. होय प्रभुदेव बापा, सदोदित तू आमच्यावर कृपा करणारा परमेश्वर तू आहेस. आणि म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या या सुंदरशा भक्तिप्रसंगी प्रभुदेव बापा, आमच्या दिवसाचं कामकाज, आमच्या दिवसाचं सर्व जीवन प्रभू सुरू करण्या अगोदर तुझ्या चरणाजवळ बसून आणि प्रभुदेव बापा तुझी स्तुती गान करून, तुझ्या वचनाचं श्रवण करून, त्यावर चिंतन मनन करून प्रभू आम्ही आमच्या दिवसाचं कामकाज सांभाळावं, यासाठी प्रभू तू आम्हाला संधी दिलीस. म्हणून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. जी वचनं प्रभुदेव बापा आमच्या कानावर पडलेली आहे, तुझे दास रेव्हरंड पठारे यांनी प्रभुदेव बापा एक सुंदरसं चांगला शंभरवरी कोण असावा या संदर्भात प्रभू एक स्वर्गीय विश्लेषण त्यांनी दिलं. आणि प्रभू खरोखर तू आमच्याकडे त्याच दृष्टीने पाहणारा परमेश्वर आहे. आमच्याबाबत तुझी अपेक्षा हीच आहे की आम्ही चांगला शंभरवणी होऊन ख्रिस्ती जीवन जगावं, ख्रिस्ताचे मार्ग जगाला विदित करावे. यासाठी प्रभू तू आम्हाला रोज आव्हान देतोस, आम्हाला संधी देतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. होय प्रभुदेव बापा, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी संपूर्ण पवित्र शास्त्राचं पालन करणं
म्हणजे तुझा देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. यामध्ये प्रभुदेव बाप्पा संपूर्ण पवित्र शास्त्राचं पालन आहे. आणि प्रभू हे करण्यासाठी आम्हाला चांगला शंभरोनी झालं पाहिजे, किंबहुना त्याप्रमाणे आमचं जीवन असावं. म्हणून प्रभू या दिवसात आमचं तू विशेष सहाय्य हो. पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन कर. पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला शक्ती दे. पवित्र आत्म्याद्वारे आमची मनं सौम्य लीन कर आणि जे दुःखात आहे, जे कष्टात आहे प्रभू, त्यांचं ओझं वाहण्यासाठी तू आम्हाला कळवळा येऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आम्ही प्रभुदेव बाप्पा यावेळेला मंडळीच्या प्रार्थना विनंत्या तुझ्यासमोर सादर करत असताना प्रभू, जे आजारी जन आहेत, वार्धक्यामुळे काही जण आजारी आहेत, काही जण प्रभुदेव बाप्पा अनेक प्रकारच्या व्याधी आहेत, त्यामध्ये त्रस्त आहेत. आणि प्रभू अशा सर्वांची आम्ही आठवण करतो, प्रार्थना करतो. विशेष करून चांदेकर सिस्टर यांची आठवण करतो. प्रभू त्यांना लागणारी कृपा तू दे, तुझ्यापासून येणारं आरोग्य त्यांना तू दे आणि पुन्हा एकदा नवीन शक्ती त्यांना तू दे, चांगलं आरोग्य त्यांना तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभुदेव बाप्पा या दिवसामध्ये सतत वातावरण बदलत आहे. प्रभुदेव बाप्पा या वातावरणामुळे अनेक लोकांच्या प्रभुदेव बाप्पा शरीरावर परिणाम होत आहे आणि प्रभू संसर्गाचे विकार आणि प्रभुदेव बाप्पा यामुळे अनेक लोक सर्दी, खोकला, ताप यामुळे त्रस्त आहेत. परमेश्वरा, आम्ही अशा सर्व जणांची आठवण करून प्रार्थना करतो. प्रभुदेव बाप्पा त्यांना तुझा स्पर्श कर, त्यांना तू बरं कर आणि ह्या अगदी बदललेल्या वातावरणामध्ये देखील प्रभू व्यवस्थित जीवन जगण्यासाठी लागणारी कृपा तू पुरीव, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देवबापा, आम्ही संस्थेसाठी प्रार्थना करतो आणि संस्थेचं सर्व शालेय कामकाज, वसतिगृहाचं कामकाज, जे प्रशासकीय कामकाज आहे, प्रॉपर्टीविषयीचं कामकाज आहे, परमेश्वरा या सर्व सेवांमधून तुझं गौरव व्हावं. हे सेवा प्रभू येणाऱ्या दिवसात अधिक चांगल्या रीतीने दृढ होत जावी, त्यामधून अनेकांना प्रभू सुवार्ता मिळावी, अनेक जण प्रभू तुझ्या राज्यात यावे आणि यासाठी परमेश्वरा या सर्व संस्थेच्या कामकाजावर तू आपल्या कृपेचा हात ठेव, आशीर्वादाचा हात ठेव. जे कामकाज करणारे कमिट्यांचे लोक आहे, पदाधिकारी आहे, त्या सर्वांना प्रभुदेव तुझं मार्गदर्शन कर. तुझ्यापासून येणारं ज्ञान, बुद्धी, समंजसपणा आणि चाणाक्षपणा प्रभू त्यांना तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येणाऱ्या दिवसात आमच्या मंडळ्या आणि मंडळांची सेवा प्रभुदेव अधिक अधिक दृढ कर आणि समृद्ध कर. तुझ्या आत्म्यामध्ये चालणाऱ्या मंडळ्या असाव्या, तुझ्या येण्याची वाट पाहणाऱ्या मंडळ्या असाव्या, सुवार्ता सांगणाऱ्या मंडळ्या असाव्या. म्हणून देखील प्रभू मंडळांमध्ये तू आपल्या आत्म्याचं कार्य असू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभुदेव बापा, आम्ही प्रार्थना करतो, आज शमुएल साने यांचा वाढदिवस आहे आणि प्रभू त्यांना तू पुन्हा एक नवीन दिवस दिलेला आहेस, नवीन वर्ष तू दिलेलं आहेस. आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. गेल्या वर्षात त्यांचा तू प्रतिपाळ केला, सांभाळ केला, सर्व प्रकारच्या अपघातापासून, अडीअडचणीपासून, गरजेमधून प्रभू त्यांचं तू संरक्षण केलेलं आहे. आभार मानतो, तुझी स्तुती करतो. येणारं वर्ष त्यांच्यासाठी आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं व्हावं, तुझ्या ओळखीमध्ये त्यांनी वाढत जावं, असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे. आज प्रभू आम्हा सर्वांनाही तू संधी दिलीस, म्हणून तुझा आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आजचा दिवस आम्ही पूर्णपणे तुझ्या पवित्र आणि सुरक्षित हातामध्ये पडतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. बरं, अजून एक प्रार्थना विनंती. आपल्या शाळेचे, प्रायमरी शाळेचे, मराठी प्रायमरी शाळेच्या शिक्षिका आहेत सौ चेतना अधिकार पाटील आणि त्यांचे वडील. काल त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि प्रभू त्यांच्या दुःखामध्ये त्यांना सहाय्य पुरवो, अशी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जीवन आणि मरणाचा स्वामी तू आहेस आणि प्रभुदेव बापा, मनुष्याचं आयुष्य 70 वर्ष किंवा 80 वर्ष, शक्ती असल्यास प्रभुदेव बापा 80 वर्ष. आणि प्रभू, खरोखर तू ह्या जीवनामध्ये आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरवतोस. मानवी जीवन हे तुझ्यापासून आहे परमेश्वरा. आज आमच्या प्रभुदेव बापा संस्थेमध्ये, प्रायमरी शाळेत
काम करणाऱ्या शिक्षिका सौ चेतना अधिकार पाटील आणि प्रभू त्यांच्या पित्यांना प्रभुदेवापा कालच्या दिवशी देवाज्ञा झालेली आहे आणि ते प्रभुदेवापा आज आमच्यामधून निघून गेलेले आहेत. आणि म्हणून प्रभू त्यांच्या सर्व परिवारांची आम्ही यावेळेला आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू या दुःखातही त्यांचं समाधान कर, या दुःखातही त्यांच्याबरोबर हो आणि हे दुःख सोसण्यासाठी त्यांना तू कृपा पुरव अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि आजचे नियोजित वक्ते रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील आणि उद्याच्या सूचना आपण घेऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास हो आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती आजच्या सकाळच्या मन्नामध्ये उपस्थित असलेल्या प्रभूच्या दासांबरोबर, ज्यांचे जन्मदिवस आहेत त्या सर्व प्रियांबरोबर आणि जे दुःखित पाटील परिवार आहेत त्यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या बुधवार, उद्या सकाळचं मनन चिंतन मान्य रेव्हरंड LP बळवी पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.